अरे बापरे, डोंगरानं पळाला, दिवसामुळे दिसेना झालाय. दिसला काय मोर? कुणाला कुणाला दिसला सांगा. दिवस उगवायला लागलाय त्यामुळे मोर दिसेना झालाय बरं का. हो इकडं पळाला. कुठे गेला ग? अगे हो इकडे खाली घरात चाललंय या. हो मोर हो का, घर आहे ती सगळी आणि घरांपासून फिरायला लागल्या. तिकडे मोर लय येते आता. खाली रानात तर लय येतो म्हणा. हो केवढा मोठा मोर आहे बघितलीस काय? जवळ मोर आमची चकुलीनं आज पहिल्यांदाच बघितली हो का. रोडनं पळायला लागले. तो तिथं गेले या मोर. यांच्या इकडं दूध गाडी घरी त्यावर का दूध न्यायला. आणि मोर गेला तिकडं. घर आहे तू घरांपासून फिरते मोर. भेट नाही अगं मोर इथं बागत असतात. हा मग ना बागत येते तुम्ही. मला काही दिसलं नाही बाबा ना बागत. आमच्या नाना शेण काढायचं चालू आहे. आमच्या नानाचं चालू आहे शेण काढायचं. आणि म्हशीच्या पुढे ठेक बघा वैरणचा. एवढी वैरण घालते ती, एकच आहे तिला वैरण लय घालते ती. म्हैस बघ कशी सांभाळल्या. त्याचं हाड कुठे दिसत नाही. आमच्या तांड्यावर हाड दिसाल ते आहे ना नाना. हातर उठलं होतं. ह्याला सवय नाही. ह्याला स्वच्छ जागेची सवय आहे. आणि आमच्या शेरडांचं घाण कोंबड्यांचं घाण खतर उठलं होतं त्याला. खरोखरच खतर उठलं होतं. आता कसलं झालंय बघा खतरनाक. मस्त झाली. शेळी पण चांगली आहे. चला आपण आता जाणार आहे लग्नाला. नाना येणार आहे लग्नाला. येणार आहेत नाना. नाना आहे ना तेच लगीन आहे. आणि नाना जाणार आहेत लग्नाला. आता ह्याला काय नाही बागत न जाण आणखी थोडस गवत काढून आणते ते आणि टाकते ते. आई काय करायला लागली? पडलाय काय? नारळ झाड आहे ते घर. 30 रुपयाला नारळ झाले. आता ह्यांचे 4-5 झाड आहे ते घरचे. 5-6 आहे ते आहे का नाही? 7 आहे ते नारळाचे झाड. आणि हे बारकं आठवण दारात आणखी एक आहे. 9 झाड आहे ते नारळीचे. टाका घेऊ कंड सगळं गावातच आहे. नारळ काढायचं कोण वाळून नारळ पडायला लागले ते. आणि उद्या डाळिंब तोडायचे येते म्हणा. नानानं राबलेली बाग. आणि यावर्षी बागानं बरं केलंय बरं का. बघा दाखवते तुम्हाला. सकाळ सकाळचं वातावरण आहे बरं का. एकदम सकाळचं. अजून आंघोळ्या बिंगोळ्या नाही त्या. ह्यात पण आल्याला माल घालवायचा आहे म्हणा. सगळं सरसकट नाही म्हणा. जी हिरवं असतं ना ती कचऱ्यात टाकते ती म्हणते. ते घेत नाही ते कचऱ्यात टाकते ती. अजून असं हे बारकं पण आहे. बारकी पण आहेत. नंतर मोठी पण आहेत. म्हणजे मोठी आलेली काढायची. कलर असं यायला पाहिजे बघ. कलर लय भारी आले. कलर लय मस्त आलाय बरं का डाळिंबाला. एकदम मस्त आलाय कलर. आणि खाली गावात ह्यांच्यात फक्त म्हैस आणि एक रेडी आणि एक शिळी आहे. आणि 1 एकर बागत पूर्ण गवत आहे. हे नुसतं गवतच घालतात काढून. गवत लय आहे. गवतात जास्त दगडी जास्त आहे. माळरान आहे ना हे. आणि माळरानात बागा चांगल्या येते त्या बरं का. तर चला आपण जाणार आहे लग्नाला. मस्तपैकी लग्न आहे बहिणीच्या मुलीचं आहे. आणि जाणार आहे लग्नाला. ह्या लिंबूला 12 महिने लिंबू असतात. ते पण थोडं तिकतं नाहीत बरं का. लय असतात लिंबू आज नाही. आणि कळ्या पण दिसणार तुम्हाला. हे कसलं झाड आहे काय माहिती. हे लिंबूचं झाड नाना कुठं आणलंय? ह्याला कायम लिंबू असते ते. घराचं सामान भरून टेलर बाळूच्या गाडीतनच ना. ह्यांची गाडी आहे टेलर गाडी कंटेनर. आणि ती गाडी काहीतरी माल भरलेला इकडे घराकडे आणली होती गाडी. जाताना पोरं घराकडे आणते ते. आणि त्या गाडीत एक लिंबूचं झाड होतं. आणि ते झाड घेऊन नाना तिथं लावलं. त्या झाडाला ना 12 महिने लिंबू असतात.
कायम लिंबू. आणि ह्यांच्यात विकायची भानगड नाही बरं का. कुणी पण यायचं न्यायचं आहे ना नाना. कुणी पण यायचं लिंबू घेऊन जायचं असं आहे ह्यांच्यात. त्यातलं ते खाली पायपा टाकते ते टेलर मध्ये आणि त्या पायपाना म्हणजे ते काय त्याचा नंतर उपयोग होत नाही वाटतं. ते काढून टाकते ते पायपा. मग त्या पायपा एकाला एक जोडून होईना त्याच पत्र्याचं शेड मारणार आहेत मस्त पैकी. आईनं पाणी तापवलंय बरोबर. आम्ही जेव्हा बारकं होतो तेव्हा जळान नसायचं काय. एवढी ती उन्हाळ्याची झाडे घेऊन पाणी तापवायचं. छकुली येत नाही म्हणतात ना हिला 12 रेल्वे सोडून या. जाऊ दे माझं मी जाते लग्नाला. हो गो वैताग नको.